भावांनो, आज मी तुम्हाला अशी एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरणार आहे। ही घटना पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर या परिसरामधली आहे। ही कहाणी आहे योगेश आणि सुनीताची। यांच्या परिवारामध्ये 3च लोक होते, ते म्हणजे योगेश, सुनीता आणि सुनीताचा सासरा। सुनीताची सासू सुनीताच्या लग्नाच्या आधीच वारलेली होती। योगेशच्या आणि सुनीताच्या लग्नाला 5 वर्ष झालेली होती, तरी पण सुनीताला मूलबाळ होत नव्हतं। योगेश आणि त्याचे वडील कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट थ्रू काम करत होते। सुनीता रात्रीच्याला घरी एकटी राहू नये म्हणून योगेश आणि त्याचे वडील आदलून बदलून ड्युटी करायचे। जसे की योगेश फर्स्ट शिफ्टला गेला तर त्याचे वडील नाईट ड्युटीला जायचे, आणि योगेश नाईटला गेला तर त्याचे वडील फर्स्ट शिफ्टला जायचे। अशा प्रकारे हे दोघे जण ड्युटी करून सुनीताची खूप काळजी घेत होते। असं करता करता सुनीताच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तरी पण सुनीताला मूलबाळ झालं नव्हतं। त्यामुळे एके दिवशी योगेश आणि सुनीता दवाखान्यामध्ये गेले। दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरने चेकअप केलं आणि रिपोर्ट आला। त्यानंतर सुनीताला डॉक्टरने बोलवलं आणि सुनीताला सांगितलं की तुझ्या नवऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुला मूलबाळ कधीच होऊ शकणार नाही। हे ऐकून सुनीताला धक्का बसला, तरी पण ही गोष्ट सुनीताने आपल्या नवऱ्याला सांगितली नाही, कारण त्याला वाईट वाटन म्हणून। सुनीताची खूप इच्छा होती की मी आई व्हावं, पण जेव्हापासून तिला ही गोष्ट कळाली तेव्हापासून ती खूप नाराज राहायला लागली। त्यानंतर सुनीताच्या सासऱ्याची फर्स्ट शिफ्ट ड्युटी लागली आणि योगेशची नाईट शिफ्ट। सासरा फर्स्ट शिफ्ट ड्युटी करून आला आणि योगेश नाईट ड्युटीला गेला। त्यानंतर सुनीताने संपूर्ण रिपोर्ट आपल्या सासऱ्याला दाखवले आणि डॉक्टर तिला बोलले होते ते पण सासऱ्याला सांगितलं। त्यानंतर दोघांनी असं ठरवलं की यामधून काहीतरी उपाय काढूया। दोघांनी भरपूर विचार करून असं ठरवलं की तुला दिवस जाईपर्यंत आपण संबंध ठेवू आणि नंतर तोडून टाकू, म्हणजे तुला बाळही होऊन जाईल आणि कुणाला माहितही होणार नाही, म्हणजे आपल्या परिवाराची इज्जतही जाणार नाही। आणि मग तेव्हापासून सासरा आणि सून संबंध ठेवायला लागले। त्यानंतर काही दिवसाने सुनीताला दिवस गेले आणि त्यानंतर सुनीता आपल्या सासऱ्याला संबंध ठेवायला नकार द्यायला लागली। तरी पण सुनीताचा सासरा सुनीताला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने सुनीता सोबत संबंध ठेवायला लागला। त्यानंतर जे घडलं त्याचा तुम्ही विचार पण करू शकणार नाही। सुनीताच्या सासऱ्याला सुनीताची एवढी सवय लागली होती की त्याने ड्युटीला जायचं पण बंद केलं होतं। त्यानंतर सुनीताचा सासरा सुनीताला असं म्हणायला लागला की तू तुझ्या नवऱ्याला जहर देऊन मारून टाक, तू फक्त माझी आहेस, नाहीतर मी त्याला मारून टाकेल। त्यानंतर सुनीताला तो खूप त्रास देऊ लागला। सुनीताने घेतलेला निर्णय सुनीताला चुकीचा आहे असं वाटू लागलं। त्यानंतर सुनीताला आपल्या नवऱ्यालाही सांगता येत नव्हतं आणि काय करावं हे पण तिला काहीच सुचत नव्हतं। योगेशला सुनीताची खूप काळजी वाटायची, सुनीताची खूप काळजी घ्यायचा आणि त्या दोघांमध्ये खूप प्रेमही होतं। 5 वर्षानंतर योगेश बाप बनणार होता, म्हणून त्याला खूप खुशी व्हायची। तो कंपनीतून ड्युटीहून सुटल्यावर सुनीतासाठी कधी केळी न्यायचा तर कधी शेप न्यायचा। त्या दोघांमध्ये खूप अफाट प्रेम होतं। आपल्या सासऱ्याला गोडीने समजवत सुनीताच्या डिलिव्हरीची वेळ येते आणि सुनीता डिलिव्हरीसाठी माहेरी निघून जाते। आणि ज्या दिवशी सुनीता डिलिव्हरीसाठी माहेरी गेली त्याच दिवशी सुनीताच्या सासऱ्याने दारू पिऊन झोपल्याच जागी योगेशचं उशीने तोंड दाबून जीवच मारून टाकतो आणि तो मेल्यानंतर एक दाव घेऊन त्या दाव्याने त्याला बांधतो आणि फॅनला लटकून टाकतो आणि सुनीताला फोन लावून सांगतो की तुझ्या नवऱ्याने फाशी घेतली। त्यानंतर सुनीताला हे सगळं सहन झालं नाही, म्हणून पोलिसांना तिनं खरं सांगितलं आणि तिच्या सासऱ्यावर पोलीस केस केली। मग तिच्या सासऱ्याला फाशीची शिक्षा झाली। सुनीताला आपल्या परिवाराची इज्जत वाचवायची होती, पण तिला काय माहित, वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं की वाघ शिकार सोडत नाही। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल तर अनाथ आश्रम मधून एखादा मुलगा अडॉप्ट करा, पण असे पाऊल उचलू नका, कारण याचे परिणाम
असे घडतात। आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल।